तर तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। हिंदूंच्या सणांनाच विरोध का केला जातो असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय। कुंभमेळ्याची काही लोकांना ॲलर्जी का आहे असा सवालही त्यांनी केलाय। एवढंच नाही तर पर्यावरणप्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाहीत असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय। त्यामुळे नितेश राणे सध्या हा मुद्दा घेऊन जोरदार उतरलेले दिसतायत। नाशिककरांचा, पर्यावरण प्रेमींचा आणि काही राजकीय पक्षांचा सुद्धा नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोडीला वाढता विरोध लक्षात घेता आता नितेश राणे यांनी केवळ हिंदूंच्याच सणांना हा विरोध का होतो असा सवाल उपस्थित करत या वादामध्ये उडी घेतलेली आहे आणि आपली भूमिका समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। यासाठी काही वेळापूर्वी त्यांनी एक स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका त्यामध्ये प्रस्तुत केलेली आहे। त्यामुळे कुंभमेळ्याची ॲलर्जी का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अभिनेते सयाजी शिंदे एकीकडे या मुद्द्यावर गेल्या आठवड्यापासून नाशिकमध्ये दाखल झालेले होते आणि एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी पर्यावरण प्रेमींना आपला पाठिंबा जाहीर केलेला होता। त्यानंतर अजित पवारांनी सुद्धा काल सयाजी शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला होता आणि वृक्षांची कत्तल करणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या नेत्यांनी सुद्धा हीच भूमिका जाहीर केली आणि आता नितेश राणे या विषयावर मैदानात उतरलेत आणि त्यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपली भूमिका समोर मांडली आहे। ते काय म्हणालेत आपण बघूया। तर ते काय म्हणाले हे थोड्याच वेळात आपण बघूया। पुढच्या बातमीकडे जाऊया। या सगळ्यावर किशोरी पेडणेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही। बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पाला पाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो, मी त्यांची बाजू नाही घेत। ईद वगैरे म्हणून नव्हे, त्याला झाडतोड नाही म्हणत। त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पानं येतात आणि झाडाचं मूळ कडक होतं, मजबूत होतं। त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय, भिन्न भिन्न आहे। तर नितेश राणे काय म्हणाले बघूया। हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। सगळे जे पर्यावरण प्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, हे कधी अन्य धर्माच्या एकंदरीत उत्सवाच्या निमित्ताने असे कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत। हे सगळं हिंदूंच्या सणाच्या वेळी का येतं? तर नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर असताना नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। आम्ही इथे धर्म बघून येत नाही, वृक्ष हाच आमचा धर्म आहे। नितेश राणे दोन विषयांची सरमिसळ करतायत अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिली आहे। तर नितेश राणेंनी कोकणातील पर्यावरण वाचवावं असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिलाय। पहिल्यापासूनच यांचं असं असतं का ज्यावेळेस आम्ही अशी भूमिका मांडायला गेलो, आम्ही पर्यावरणासाठी करतो ना, पर्यावरण हा आमचा धर्म आहे आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्या धर्माची सरमिसळ करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे। आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी पण यायला पाहिजे। आज कोकण जे आहे, कोकण आम्ही त्यांना तो प्रश्न विचारतो, कोकणाचं सुद्धा पर्यावरण जर तिथे धोक्यात आहे, त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तुम्ही ती भूमिका स्पष्ट करा। हा दोन्ही विषयाचा सरमिसळ करायची अजिबात गरज नाही आहे। मी धिक्कार करते। आमचा धर्म इथे जो येतो तो निसर्ग हाच धर्म आहे। हे वृक्ष वाचवणे हा खरा धर्म आहे। हे वृक्ष वाचवणे, बरोबर आहे की नाही? आणि या वृक्षतोडीसाठी हे सर्व नाशिककरांचा विरोध आहे। पुण्यावरनं, मुंबईवरनं असे इथे लोक येतात। हे खूप स्प्रेड झालेलं आहे सर। आणि मला असं वाटतं की त्या ईदचा आणि हे वृक्ष वाचवण्याचा काय संबंध आहे मला सांगा तुम्ही। त्यांना कुंभमेळा माहिती आहे का? तपोवन माहिती आहे का? त्यांना झाडातला आणि बकरीतला फरक कळतो का? एवढा महान पक्षाचा, महान सत्तेतला एक मंत्री, त्याला बकरी आणि झाडांमधला जर फरक कळत नसेल तर कौतुकच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।